नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजपासून आम्ही जॉगिंगला सुरुवात केली आहे, म्हणजे सोमवारपासून। आता हा उशिरा व्हिडिओ आला आहे, पण आम्ही सोमवारपासून चालायला सुरुवात केली आहे, म्हणजे जॉगिंगच करणार आहोत। पण थोडे दिवस म्हणलं की एक आठवडाभर तरी पहिल्यांदा चालूया, एकदाच नको पायांवर लोड द्यायला, नाहीतर खूपच आजारी वगैरे पडायची भीती आहे। माहेराला एवढा आराम झाला आणि दिवाळीमध्ये गोड इतकं खाण्यात आलं की मापाच्या बाहेर बेमाप खाल्लं, त्यामुळे मग काय 3 किलो वजन वाढलं आहे। तर तेच म्हणलं थोडंसं मेंटेन करूया, वजन कमी जास्त करायचं नाहीये, फक्त मेंटेन करायचं आहे। म्हणूनच मी आणि माझी फ्रेंडनी आजपासून चालायचं ठरवलं आहे। तर रोज सकाळी तुम्हाला तोच व्हिडिओ दिसेल। घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। स्वयंपाक वगैरे सगळं झालं, पार्सल आलं होतं तेवढंच 10 वाजता, मग तेच आणायला गेले होते। फ्लिपकार्टवरून या छान पॅन्ट मागवल्या आहेत अनुसाठी, आणि टी शर्ट पण आहे। तर कॉम्बो आहे, जवळजवळ 1200 रुपयापर्यंत मला हे भेटलं। दोन्हीचा कॉम्बो फुल आहे, फुल पॅन्ट आणि फुल टी शर्ट। आता हिवाळा आहे तर हिवाळ्याची ही शॉपिंग आहे। त्या दिवशी काही दुकानामध्ये चांगलं काही भेटलं नाही, क्वालिटी काही अजिबात चांगली नव्हती, पण ही फ्लिपकार्टवरून मागवली होती। इतकी सुंदर क्वालिटी आहे ना, थोडंसं कॉस्टली असेल ना तर क्वालिटी पण तशीच येते बरं का, मी स्वतः एक्सपिरियन्स करते हे। त्यामुळे मग हे खूपच सुंदर भेटलं आम्हाला। आता सायकल पण मागवली आहे अनुसाठी, आता ती येईन 2-3 दिवसामध्ये, ती पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। तुम्हाला रेटिंग वगैरे देईन त्याबद्दल, किंवा मग आम्हाला कसं म्हणजे एक्सपिरियन्स आमचा तो शेअर करेल नक्की तुमच्याशी। जर का तुम्हाला पण मुलं असेल तर त्यांना पण तुम्ही घेऊ शकतात त्यासाठी। याची जर लिंक पाहिजे असेल, खूपच सुंदर आहे, जर नक्की कमेंट करा। नंतर अनुला स्कूलमधून आणलं आणि नंतर तिला घालून बघितलं की येतंय का, हां बरोबर येतंय, असंच पाहिजे। तर आहे ना, नंतर मला तेल बनवायचं होतं, केस खूप जास्त गळत आहे, म्हणजे आतापर्यंत मी केसांना अजिबातच काही नाही केलं, पण मला आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे केसांकडे थोडं, त्यामुळे हे मला आयुर्वेदिक तेल असं बनवायचं आहे। आता याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला नक्की शेअर करेल, उद्यात किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल, कसं बनवायचं, काय कितीपर्यंत उकळायचं वगैरे सगळं शेअर करेल। आता म्हणलं चला आपण म्हणजे ते मेथी दाणे कांद्याचे बी वगैरे काढले होते, चला म्हणलं आपण आहे ना, माझ्याकडे भरपूर कुंड्या शिल्लक आहेत, कुंड्या म्हणायच्या म्हणजे आपण टाकाऊपासून टिकाऊ असं बनवलेलं आहे भरपूर। मग चला म्हणलं त्यामध्ये आपण लावून देऊया धने वगैरे। तर मग म्हणलं की घरच्या घरी थोडंफार होईल, म्हणजे असं वरण वगैरे केलं की त्यावर 2-3 पत्ते टाकायला, म्हणजे कधी नसलं तर। त्यामुळे मी आता लावत आहे। पहिल्यांदा स्टार्टिंगला मी आता इकडे आले होते ना, तेव्हा इतकं जास्त ग्रो केलं होतं ना, म्हणजे माझ्या 4-5 असं कुंड्या भरून फुल मी धने मेथी वगैरे सगळं ग्रो केलं होतं। लसूण पण लावला होता, म्हणजे असं मला खूप आवडायचं पहिले पण, आता पण आवडतं, पण चला म्हणलं मग लावूनच टाकूया। म्हणलं आज करतं उद्या करत असं म्हणत रोजचे दिवस निघून चालले आहेत, पण आपलं काही काम होत नाही। त्यामुळे आता मी सुरुवात केलं आहे, मनावर घेतलं आहे। माझे झाडं पण छान ग्रो झाले आहेत, खूप मस्त। गावावरून थोडीशी झाडं आणली होती, ते पण त्यामध्येच लावून दिली, म्हणजे एका कुंडीमध्ये माझे 4 ते 5 झाडं असतील। तर बघा इथे ना सगळं मी जे माझ्याकडे एक्स्ट्रा शिल्लक होते ना, ते सगळी असं मी त्यांची माती वगैरे सगळी मी मोकळी करून घेत आहे। आता अजून पण आहेत बरं का, पण मला एक्स्ट्राचे जास्तचे म्हणजे गॅलरीमध्ये असं झालं की झाडे जास्त आणि म्हणजे जागाच नाही बसायला, पण अजिबात जागा नाही। अनुला तिथं वरती बसावं लागतं, म्हणजे जिथं झाडं ठेवलं आहेत ना तिथं बसावं लागतं, मग वरती बसली की ती सगळे पत्ते वगैरे तोडणार, मग तेच झालं की नाही। त्यामुळे मी आता ना थोड्याच कुंड्यांमध्ये लावायचं ठरवलं आहे। आणि माझ्या इथे माझ्या गॅलरीमध्ये ना ऊन हा प्रकारच नाही आहे, म्हणजे ऊनच येत नाही अजिबात। त्यामुळे थंडीमध्ये इतकं बेमाप आम्हाला थंडी लागते ना, दिवसभर म्हणजे दिवसभर असं गॅलरीच उघडू वाटत नाही। गॅलरीमध्ये पाय ठेवला की इतकं थंड फरशी, बापरे बाप। मागच्या साईडला रूम आहे, त्यामुळे असा प्रॉब्लेम आहे। हिवाळ्यामध्येच फक्त जास्त प्रॉब्लेम, उन्हाळ्यामध्ये नाही एवढं। उन्हाळ्यामध्ये काही ऊन जास्त नसतं, म्हणजे नाहीच लागत आपलं, पण झाडांना लागतंय ना, झाडांना प्रत्येक ऋतूमध्ये ऊन लागतंय। त्यामुळे झाडांचे माझी इतके हाल होतात आहे ना, हे ऊनच नाही पडत, म्हणजे थोडं पण नाही। तिकडे कोपरा दिसतोय, त्या कोपऱ्यामध्येच फक्त तेवढंच, मग पण त्या कोपऱ्यामध्ये किती झाडं ठेवणार आपण ठेवून। तर मी आता ना वरची ना जी एक्स्ट्राची माती आहे ना ती काढून घेतली आहे, कारण वरून जे आपल्याला हे टाकल्याच्या नंतर वरून ते टाकायची असती। आता मी मागच्या वर्षी ना हे सगळं भिजत घालून मग दुसऱ्या दिवशी केलं होतं, पण आता ह्यावेळेस मला इन्स्टंट पाहिजे होतं सगळं। बघू म्हणलं येते की नाही, तर मग भिजत घालूनच परत मी नंतर करेल, कारण आहे भरपूर दाणे वगैरे। पहिल्यांदा मी आता इथे मेथी दाणे लावत आहे। मेथीचं म्हणजे थोडंफार आलं तरी ते म्हणजे बेसनमध्ये कशामध्ये पण आपण हे थोडे पत्ते असं, जसं आपण कोथिंबीरनी गार्निशिंग करतो तसं आपण मेथी दाण्याने पण करू शकतो। त्यामुळे मी असं मेथी वगैरे थोडं लावलं आहे। आणि धने मी असं हातावर रगडत आहे, म्हणजे त्याला अर्धे करावं लागतं, तेव्हा ते लावावं लागतं। म्हणजे फुल पण लावू शकतो, पण अर्धे केल्याच्या नंतर थोडंसं बेटर रिझल्ट येतो। त्यामुळे मी आता ना हातावर असं रगडत आहे। मला ॲक्च्युली ना कुटायचं होतं, पण इतका कंटाळा, आतमध्ये जा कधी आणा कधी कुटा दे, त्यामुळे मी हातावर जस्ट रगडत आहे आणि लावत आहे। पलीकडच्या 2 याच्यामध्ये कोथिंबीर लावली, इथे मेथी लावली, आणि इकडे जे आपले कांद्याची बी असतात आता ते असंच लावून दिलं। म्हणलं की चला ते पण खूप छान लागतात, म्हणजे जसं आपण कांदा चिरून टाकतो तसं कांद्याचे जे
जे पात असते ना तर ती पण चिरून टाकायला खूप छान, म्हणजे टेस्टच वेगळी येते. त्यामुळे मी असं लावलं आहे. आणि माझ्याकडे कढीपत्ता पण भरपूर आहे, त्यामुळे मग कढीपत्त्याचं झाड काय लावलं नाही यावेळेस. मागच्या वेळेस खूप मोठं म्हणजे लावलं होतं छोटं, तर ते आता वर्षात खूप मोठं झालं आहे, बऱ्यापैकी मोठं झालं आहे. आता जे एक्स्ट्राचं जागा राहिली आहे ना तिथे सगळीकडे मी असं धनियाच्या हातावर रगडून तसेच मीठ लावत आहे तिथे. आता ऑलमोस्ट माझं सगळं आवरून झालं आहे. आता फक्त थोडं पाणी टाकायचं. मला ॲक्च्युली आत्ताच नाही टाकायचं पाणी, पण मी म्हटलं चला ते आपण भिजत नाही लावले तसंच मग थोडं पाणी टाकूया. आणि नंतर त्यामध्ये सुकी माती जी असते ना, जी आपण मगाशी काढली होती ती सगळी त्यावर टाकायची. त्यामुळे मग ते छान असे दाबले जातात मातीच्या खाली आणि मग ते ग्रो व्हायला मदत होतात. 2 ते 3 दिवसात थोडे निघायला सुरुवात होती. आता मी ना 3 दिवसानंतर हा व्हिडिओ करते, पण काही असं होत नाही अजून. इकडे ना कसं इकडचं वातावरण फक्त भात शेतीसाठीच आहे, कोकणातलं वातावरण. त्यामुळे दुसरे कोणतेच झाडं इकडे येत, झाडं म्हणण्याच्या ऐवजी कोणतेच फळभाज्या फुले कोणतेच धान्य वगैरे काहीच येत नाही इकडं. पण तरी पण मी ट्राय करते. मागच्या वेळेस आहे ना एक त्याची ना म्हणजे थोडे झालते, थोडे मोठे झालते की लगेच ते खराब झाले, म्हणजे असं जळून जातात लगेच. पण इतकी हौस असते की करायचं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी थोडं म्हणजे ती कोथिंबीरची एक जोडी आणली तरी आठवड्याभर जाते. पण हे असं वाटतं ना की हां फ्रेश खाल्लं म्हणजे किंवा घरचं खाल्लं त्याला वेगळीच मजा आहे. तर आता मी इथे ऑलमोस्ट सगळं लावून झालं आहे माझं. आणि माझी ही सुंदर अशी झाडं, पसारा पण भरपूर असते, काय सांगायचं. जे एक्स्ट्राचं असते ते इथंच असते. अनुचं चाललं होतं की मला इथे लागलं आहे तर मला तिथे चिकटपट्टी लावा. आता चिकटपट्टी कोण लावतं, पण तिला चिकटपट्टीच लावायची. नंतर काय संध्याकाळचा स्वयंपाक आणि डायरेक्ट झोपून घेतलं. चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक करा, या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. बाय.